आपण बाजारात अनेकदा तूप विकत घेतो, पण ते खरंच शुद्ध असतं का? त्यात भेसळ असते का? हे आपल्याला माहिती नसतं. पण बीड जिल्ह्यामध्ये एक असे तूप विक्रेते आहेत जे ग्राहकांच्या घरात लोणी घेऊन जातात आणि त्याचं तूप काढून देतात. पाहुयात जगावेगळे तूप विक्रेते. सकाळी उठायचं, म्हशीची धार काढायची, धारोष्ण दूध चरबीत भरायचं, नंतर त्याचं दही बनवायचं, लोणी काढून मटक्यात भरायचं आणि दुचाकीवर घेऊन घरातून बाहेर पडायचं. बीडच्या पिंपळवाडी गावच्या राजाभाऊ बहिरवाळ यांचा रोजचा दिवस असाच सुरू होतो. तेही गेल्या तब्बल 15 वर्षांपासून. महत्वाचं म्हणजे राजाभाऊ हे लोणी घेऊन ग्राहकाच्या घरात जातात आणि त्यांच्या घरातच ते कढवून तूप बनवून देतात. त्यामुळे कोणतीही भेसळ केलेल्या किंवा केमिकल असलेल्या तुपापासून लोकांची सुटका होते. गेल्या 15 वर्षापासून मी धंदा करीत आहे आणि ते अग्रणी मला लोक बोलत आहेत फोन लावून की आम्हाला द्या. आणि माझा हे कंटिन्यू व्यवसाय चालू आहे आणि चांगलं दिल्यामुळं जास्त लोकांची मागणी आहे. राजाभाऊंकडे 6 म्हशी आहेत. म्हशींसाठी लागणारा चारा ते स्वतःच्या शेतात पिकवतात. घास, हिरवं गवत, कडबा, सरकी पेंड हे ते म्हशीला खाऊ घालतात. त्यामुळे सकस दूध आणि त्यातून पोषक तूप निघतं. 5-6 म्हशीचं दूध काढून दही करून त्याचं इथं गिरायकापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतो. चुलीवरती केलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला मागणी जास्त आहे. आणि मी जे लोणी दही विकतो की कस्टमरला जी द्यायचं आहे ती मी माझ्या पद्धतीने जसं पाहिजे तसं करून देतो. मी कस्टमरच्या मनावर देत नाही. त्याच्यामुळे ते व्यवस्थित लागतं, बिगर केमिकलचं असतं. आणि ते कडबा, मका ह्या अशा चाऱ्यापासून सरकी पेंड आणि सरकी ह्याच्यापासून बनलेलं असतं, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित असतं. खरं तर आपण बाजारातून तूप विकत घेतो. ते किती शुद्ध असतं, त्यात भेसळ असते का, याबाबत आपल्याला काहीच माहीत नसतं. पण राजाभाऊ लोणी घेऊन थेट ग्राहकाच्या किचनमध्ये जातात आणि ते कढवून तूप काढून देतात. लोकांना चांगलं आणि शुद्ध तूप देता यावं, हाच यामागचा प्रयत्न असल्याचं सांगतात. राजाभाऊ इतर व्यावसायिकांना मोलाचा सल्ला देत आहेत. वडीलपार्जित आहे, मी बी करतोय. आणि आपण जेवढं चांगलं देणं होईल लोकांच्या आरोग्यासाठी तेवढं चांगलं देण्याचे प्रयत्न करावेत, ही माझी पूर्ण लोकांना मागणी आहे. आपण जर चांगलं दिलं तर आपल्याला 2 पैसे चांगले भेटतात आणि ते आपल्या कष्टापर्यंत पुरतेत, म्हणजे असे व्यर्थ जात नाहीत. राजाभाऊ बहिरवाळ यांच्या व्यवसायातील निष्ठेचं ग्राहकांनी सुद्धा कौतुक केलंय. बाहेरचं दही आहे आणि यांच्याकडे दही फार फरक आहे. तुम्ही एक वेळेस बाहेरचं पॅकिंग मधलं दही काढा आणि यांचं दही घेऊन बघा. एकदम नॅचरल दही आहे. एकदम जसं आपण घरी बनवतो त्यापेक्षा भारी दही यांचं बनतंय. एकदम छान दही. हल्लीचा जमाना भेसळीचा आहे. कोणत्याही पदार्थात कशाही प्रकारे भेसळ नाकारता येत नाही. त्यामुळे राजाभाऊ यांचा हा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.